भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार, दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्येच आज चर्चा नाही। भारतीय लष्कराचे निवेदन प्रसिद्ध करून माहिती, 12 मे रोजी डीजीएमओची झाली होती बैठक। भारतीय लष्कराकडून नवीन व्हिडिओ शेअर, कुठल्याही प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार असल्याचा व्हिडिओ। नागपुरातील शहीद चौक ते बडकस चौकादरम्यान तिरंगा रॅली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी। भारतीय सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी अमरावतीत तिरंगा रॅली, नवनीत राणा यांचा रॅलीत सहभाग। ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या आष्टीत सुरेश धस यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली, भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाईकवरून तिरंगा रॅली काढली, मंत्री योगेश कदम तिरंगा रॅलीत सहभागी। मोर्चात मोठ्या संख्येत शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महिलांचा देखील सहभाग होता। आज मुंबईत शिवसेनेकडून जवानांच्या शौर्यासाठी बाईक रॅलीत प्रदूषण नियंत्रण विभागाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा सहभाग। महायुतीच्या वतीने डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली, हजारो डोंबिवलीकर तिरंगा हातात घेऊन रॅलीत सहभागी। भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ ही रॅली। घाईघाईनं शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नव्हती, शिष्टमंडळामध्ये शिवसेना, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टीचे सदस्यच नाहीत, संजय राऊतांचा आक्षेप। तर आम्हालाही विचारणा करण्यात आली नाही, राऊतांची टीका। केंद्र सरकारनं निवडलेल्या काँग्रेस खासदारांना विदेशात जाण्यासाठी अखेर हायकमांडचा ग्रीन सिग्नल, मात्र काँग्रेसने सुचवलेल्या नावांपैकी फक्त एकच नाव स्वीकारण्यात आल्यानं काँग्रेसकडून खेद व्यक्त। आयआयटी मुंबईचा मोठा निर्णय, तुर्कीच्या विद्यापीठांसोबतचे सर्व करार तात्पुरते रद्द, आंतरराष्ट्रीय तणावाचा शैक्षणिक करारावर परिणाम, पुढील सूचना येईपर्यंत शैक्षणिक सहयोग स्थगित, आयआयटी मुंबईचा निर्णय। महाराष्ट्रासाठी दिल्लीतून गुड न्यूज आली आहे, महाराष्ट्रातल्या 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेत, एकूण 17 खासदारांचा संसद रत्न म्हणून सन्मान होणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील सुप्रिया सुळेंचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान झाला, 2024 पर्यंत 125 खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने गौरव झालाय। महाराष्ट्रातून भाजपच्या 2 खासदारांना संसद रत्न जाहीर, जळगावच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ तर पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णींनाही संसद रत्न जाहीर। संसदेमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अरविंद सावंत यांना संसद रत्न जाहीर, तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनाही संसद रत्न पुरस्कार। संसद रत्न ही माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची संकल्पना आहे। शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी नरेश म्हस्केंना देखील संसद रत्न जाहीर, जुलैमध्ये 15व्या संसद रत्न समारंभात पुरस्कार वितरण होणार। ईडीची पंगा घेणारा आपण शेवटचा माणूस असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य, यावर महापुरुष म्हणून राऊतांचा सत्कार केला पाहिजे असं म्हणत गुलाबराव पाटलांचा खोचक टोला। आपल्याला नरकाचं माहित नाही, स्वर्गाचं असेल तर मी सांगेन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकावर प्रतिक्रिया। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची मतदान केंद्रावर भेट, यावेळी अजितदादा आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये मिश्कील टोलेबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कळवण येथील ओतूर धरणाच्या कामाची पाहणी, 40 वर्षांपासून ओतूर धरण प्रश्न प्रलंबित होता, मात्र 45 कोटी 17 लाख रुपये विशेष खर्च मंजूर करून धरणाचं काम सुरू। भाजप जिल्हाध्यक्ष 2025 या नावाने फिरणारी 81 जिल्हाध्यक्षांची यादी बनावट, या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली शिवराज दिवटेंची भेट, शिवराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप, या विरोधात 25 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सोमय्यांची माहिती। पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन कार चालकासह रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपींविरोधातील खटला जलद गतीने चालवावा, पुणे पोलिसांची जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे मागणी।
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले. सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापूर सांगली मार्गावरील अंकली पुलावर चक्काजाम आंदोलन. मान्सूनपूर्व कामासाठी आज नाशिक शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित. विविध भागात महावितरणकडून करण्यात येणार दुरुस्तीचं काम. मुंबई मेट्रो 3च्या मार्गिकेवर मोबाईलला नेटवर्क नाहीये. नेटवर्क नसल्यानं ऑनलाईन तिकीट काढण्यास प्रवाशांना त्रास होतोय. घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल. गायमुख घाट रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी आजपासून ते 20 मे पर्यंत दुपारी 12 ते 5 या वेळेत अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद असेल. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणी पुरवठा होईल इतकाच पाणीसाठा. कोल्हापुरात एक अजब वरात निघाली. वधूवराची वरात चक्क डांबरीकरणाच्या रोड रोलर आणि बॉयलरवरून. वरात राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. नागरी समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही वरात निघाली. बुलढाण्याच्या लोणारमधील दैत्यसुदन मंदिरात विष्णुदेव सूर्य किरणोत्सवाला प्रारंभ. यावेळी विष्णूंच्या चरणी सूर्यकिरणांचा अभिषेक झाला. खगोल आणि वास्तुशास्त्राचा हा एक अनोखा संगम आहे. बॉलिवूडचे सितारे अवतरणार सिंधुदुर्गच्या भूमीवर. पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकारानं पहिल्यांदाच झी सिने पुरस्कार तळ कोकणात होणार. 2026ला रंगणार पुरस्कार सोहळा. म्हाडा नो ब्रोकर मॅजिब्रिक्सच्या धर्तीवर रेंटल पोर्टल लॉन्च करणार. आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार राज्यभरात भाड्याने घरही उपलब्ध होणार. म्हाडा भाड्याने घर देण्यासाठी स्वतंत्र घरं बांधणार. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील चन्न धानलामध्ये मजुरांवर मधमाशांचा हल्ला. 8 कामगार यात जखमी झाले. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDC भागात कारखान्याला भीषण आग लागली. सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास आग लागल्याची माहिती. 3घांचा मृत्यू. बुलढाण्याच्या मोताळा गावातील मुख्य बाजारपेठेत दुकानांना मध्यरात्री आग लागली. यात 4 दुकानं जळून खाक झाली आहेत. लाखोंचं नुकसान झालंय. यात आगीचं कारण अस्पष्ट आहे. भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात ई-बाईकनं अचानक पेट घेतला. आगीत बाईक पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भिवंडीत शालिमार ढाब्यावर किरकोळ कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भिवंडी पोलिसांकडून पुढील तपास चालू असल्याची माहिती. नाशिकमध्ये 2 टोळक्यांच्या वादात सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड झाली. 6 ते 7 गाड्यांचं नुकसान झालं. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील ही घटना आहे. पुण्यातील सिंहगडावर फिरायला गेलेल्या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. किल्ला चढत असताना अचानक छातीत वेदना येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकर येथे वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही घटना घडली. सोलापुरात कांदा घेऊन जाणारा कंटेनर उलटलाय. रस्त्यावर सर्वत्र कांद्याची पोती पसरल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. छत्रपती संभाजीनगरहून बेंगलोरला हा ट्रक जात होता. पनवेल न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरणातील 3 आरोपींना दुहेरी जन्मठेप. 18 डिसेंबर 2014ला बाल हक्क आयोग अध्यक्षा ॲडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. धाराशिवमधील परंडा तालुक्यातील शहीद जवान विनोद नवनाथ पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. अजमेर येथे कर्तव्यावर असताना त्यांचं निधन झालं होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.